आखाती युद्धाचा फटका. हिवरा आश्रमात 3000 विद्यार्थ्यांचे जेवण आता चुलीवर. स्वयंपाकी महिलांचे हाल. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषतः व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने याचे तीव्र पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे या टंचाईचा मोठा फटका बसला असून हजारो विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिवरा आश्रम येथे जवळपास 6000 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 3000 विद्यार्थी हे गुरुकुलमध्ये वास्तव्यास आहेत. या विद्यार्थ्यांच्या 2 वेळच्या जेवणासाठी लागणारा गॅस पुरवठा खंडित झाल्याने आता प्रशासनाला चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. वाढते तापमान आणि धुराचा त्रास. सध्या उन्हाळ्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. अशा कडक उन्हात आणि चुलीतून निघणाऱ्या प्रचंड धुरामुळे स्वयंपाक करणाऱ्या महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धुरामुळे डोळ्यांचे व श्वसनाचे त्रास होत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण चुलीवर बनवणे अत्यंत कठीण झाले आहे. गॅस नसल्यामुळे आम्हाला भर उन्हात चुलीवर जेवण बनवावे लागत आहे. धुरामुळे काम करणे कठीण झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ गॅसचा पुरवठा सुरळीत करावा. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या वेळेवरही परिणाम होत असून गॅस पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी हिवरा आश्रम प्रशासनाकडून आणि स्वयंपाकी महिलांकडून केली जात आहे. आम्हाला पहिले गॅसवर पोळ्या करत होतो तर 3 तास लागायचे. आता भरपूर वेळ लागायला लागला त्याच्यामुळे आणि वरचं ऊन आणि शेक जास्त त्रास व्हायला लागला. त्याच्याकरता सरकारने लवकरात लवकर काळजी करावं, आम्हाला गॅसची व्यवस्था करून द्या. विवेकानंद आश्रम एक शैक्षणिक हब आहे. इथे 6000 विद्यार्थी शिक्षण घेतात. पैकी 3000 विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने राहतात. म्हणजे त्यांना जेवण नाश्ता आपण पुरवतो, राहण्याची व्यवस्था पण करतो. दररोज 3000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक करायला लागतो. हे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे येणारे भाविक, येणारे पर्यटक, पर्यटन क्षेत्रसुद्धा आहे. आपलं रुग्णसेवासुद्धा आहे, त्यात येणारे रुग्ण यांच्यासाठी पण मोफत अन्नछत्र आपण चालवतो. असं सगळं मिळून दररोजचा स्वयंपाक बनवायला लागतो. गेल्या 4-5 दिवसापासून गॅसची टंचाई जाणवते म्हणून आम्ही पारंपरिक पद्धतीनं आपली लाकडावर चूल मांडून मोठीच आपला तवा मांडलेला आहे आणि महिला त्याच्यावर पोळ्या करतायत. त्याचा परिणाम असा होतो की महिलांना खूप त्रास होतो पोळ्या करायला, वेळही लागतो, धुराचा त्रास होतो आणि महिला शक्यतो तयार होत नाही त्याच्यावर करायला. गॅसची सवय लागलेली असते. पण हा प्रश्न लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की काही घाबरून जाण्याचं कारण नाही, लवकरात लवकर सगळ्यांना पुन्हा पूर्ववत गॅस उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने आम्हाला आश्वस्त केलं की अडचण आल्यावर संपर्क करा. तसं संपर्क आम्ही करू, पण तुर्तास 1-2 दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल अशी आम्हाला अपेक्षा.